एखादी कंपनी बाजारात प्रसिद्ध होण्यापूर्वीच तिथे खरा पैसा बनवला जातो. म्हणजे जेव्हा एखादा स्टॉकवर सगळ्या जगाचं लक्ष जातं, वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या येऊ लागतात. आणि टीव्हीवरचे विश्लेषक त्याबद्दल बोलू लागतात. हो, अगदी तेच. जेव्हा सगळेच त्याबद्दल बोलतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तिथली सर्वात मोठी संधी आधीच संपलेली असते. नक्कीच. शेअर बाजाराच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे बहुतांश लोकांना ब्ल्यू चिप कंपन्या किंवा बाजारात आधीच स्थापित असलेल्या मोठ्या नावांचंच आकर्षण असतं. गर्दीच्या मागे जाण्याची मानवी प्रवृत्ती इथेही दिसते. हो, खरं तर हा माणसाचा मूळ स्वभावच आहे. पण आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण एका अतिशय वेगळ्या आणि जास्त फायदेशीर दृष्टिकोनावर प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्याकडे कार्नेलियन कॅपिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध भारतीय गुंतवणूकदार विकास खेमाणी यांच्या गुंतवणुकीच्या तत्वांवरील काही अत्यंत महत्त्वाच्या नोट्स आहेत. आणि या नोट्स खरोखरच खूप रंजक आहेत. तर या नोट्सच्या आधारे आपण शेअर बाजारातील दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करावी याच्या मूळ यंत्रणेवर आज चर्चा करणार आहोत. नक्कीच. मला वाटतं ही चर्चा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी ठरणार आहे. कारण आपण फक्त शेअर बाजारातील आकडेवारी किंवा तो पी रेशो असतो ना, किंवा तांत्रिक विश्लेषणाबद्दल बोलणार नाही आहोत. बरोबर. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे एका यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी काम करते, त्यांची विचार प्रक्रिया काय असते, हे आपण आज डिकोड करणार आहोत. विकास खेमाणी यांचं गुंतवणूक तत्वज्ञान हे प्रामुख्याने क्वालिटी आणि ग्रोथ या 2 स्तंभांवर उभा आहे. पण त्यामागे एक अतिशय भक्कम अशी तर्कशुद्ध पद्धत आहे, जी आज आपण उलगडून बघणार आहोत. बरोबर आहे. आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश काय आहे, तर हिडन जेम्स म्हणजेच बाजारातील अशी लपलेली रत्ने शोधण्याची कला समजून घेणे. अशा कंपन्या ज्यांची खरी किंमत अजून बाजाराला विशेषतः मोठ्या गुंतवणूकदारांना समजलेली नाही. या नोट्स वाचताना माझ्या मनात एक विचार आला. कोणता विचार? ही संपूर्ण संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया. समजा एखाद्या शहरात एका छोट्या गल्लीत एक खाद्यपदार्थाची गाडी आहे. अच्छा. तिथे अतिशय उत्कृष्ट चवीचा पदार्थ मिळतो. पण सुरुवातीला तिथे फारशी गर्दी नसते, कारण ती जागा जास्त लोकांना माहिती नसते. पण ज्या मोजक्या लोकांना त्या पदार्थाची चव आणि दर्जा माहिती असतो ना, ते तिथे नियमित जातात. हो, असे अनेक छुपे स्पॉट्स असतात शहरात. एक्झॅक्टली. आणि पुढे जाऊन जेव्हा ती छोटी गाडी एका मोठ्या फ्रँचायझीमध्ये रूपांतरित होते, शहरात तिच्या 10 शाखा उघडतात, तेव्हा तिथे सगळ्यांचीच रांग लागते. पण खरा फायदा कोणाचा होतो? ज्याने सुरुवातीला तिथे गुंतवणूक केली असेल त्याचा. अगदी बरोबर. तर त्या व्यक्तीचा फायदा होतो ज्याने ती गाडी मोठी होण्याआधीच शोधली आणि तिथे सुरुवातीच्या टप्प्यातच आपला सहभाग नोंदवला. शेअर बाजारात हेच लागू होतं, नाही का? हो, हे उदाहरण या संकल्पनेचा गाभा अतिशय अचूकपणे मांडतं. शेअर बाजारात मोठ्या परताव्याचा पाया हा योग्य वेळेत योग्य संधी शोधण्यातच असतो. आणि इथूनच आपण विकास खेमाणी यांच्या मूळ तत्वज्ञानाला सुरुवात करत आहोत. हे हिडन जेम्स शोधणे आणि सुरुवातीच्या टप्प्यात तिथे प्रवेश करणे हे त्यांचं मुख्य सूत्र आहे. पण मला सांगा, हे हिडन जेम्स शोधायचे कुठे? तर त्यांच्या नोट्स स्पष्ट करतात की त्यांचं मुख्य लक्ष हे स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांवर असतं. स्मॉल कॅप? पण लार्ज कॅप कंपन्यांवर का नाही? तिथे तर जास्त सुरक्षितता असते ना? सुरक्षितता नक्कीच असते, पण तिथे अफाट वाढीची संधी आधीच संपलेली असते. लार्ज कॅप कंपन्या या आधीच त्या मोठ्या फ्रँचायझी बनलेल्या असतात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. अच्छा, म्हणजे ती गाडी आधीच मोठी झालेली असते. हो, तिथे सगळ्या जगाचं लक्ष असतं. शेकडो विश्लेषक, परदेशी गुंतवणूकदार त्या कंपन्यांवर रोज अभ्यास करत असतात. त्यामुळे तिथे माहितीचा कोणताही अभाव नसतो. आणि शेअरची किंमत आधीच त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेली असते. पण स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या बाबतीत तसं नसतं. म्हणजे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हो, बाजारात अशा अनेक छोट्या कंपन्या असतात ज्यांच्यावर कोणाचंच लक्ष नसतं. कोणतंही मोठं ब्रोकरेज हाऊस त्यांचा अहवाल छापत नाही, पण त्यांच्यात उच्च वाढीची प्रचंड क्षमता लपलेली असते. बापरे. आणि इथेच तो नियम लागू होतो की कंपनी प्रसिद्ध होण्यापूर्वीच खरा पैसा बनवला जातो. अगदी बरोबर. पण मला याच्यामागचं नेमकं विज्ञान समजून घ्यायचंय. एखादी कंपनी प्रसिद्ध झाल्यावर तिथे पैसा का बनत नाही? बाजाराचं हे अर्थशास्त्र नक्की कसं काम करतं? याचं उत्तर बाजारातील मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड अँड सप्लाय आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कार्यपद्धतीत लपलेलं आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे? हो, तेच. जेव्हा एखादा मोठा म्युच्युअल फंड किंवा परदेशी गुंतवणूक संस्था एखाद्या कंपनीत पैसा गुंतवण्याचा निर्णय घेते, तेव्हा ते काही 100-200 शेअर्स घेत नाहीत. मग
ते लाखो शेअर्स खरेदी करतात आणि जेव्हा बाजारात एवढी मोठी खरेदी होते तेव्हा साहजिकच त्या शेअरची मागणी वाढते आणि किंमत गगनाला भिडते. म्हणजे मागणी वाढली की किंमत वाढणार हे तर साधं गणित आहे. हो, आणि विकास खेमाणी यांचं मॉडेल हे आहे की या मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची नजर पडण्यापूर्वीच त्या कंपनीचा अभ्यास करणे आणि तिथे प्रवेश करणे. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा ते मोठे गुंतवणूकदार तिथे येतात आणि ती कंपनी खऱ्या अर्थाने प्रसिद्ध होते तेव्हा त्या प्रचंड मागणीमुळे शेअरची किंमत वाढते. आणि मग हा सुरुवातीचा गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर प्रचंड मोठा परतावा मिळवतो. अगदी असंच. हे ऐकायला आणि सिद्धांताच्या पातळीवर खूप तर्कशुद्ध वाटतंय. हां. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका येते. कोणती शंका? आपण म्हणतोय की अनोळखी आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची, पण हे सगळं एखाद्या अंधारात बाण मारण्यासारखं नाही का? म्हणजे तुम्हाला वाटतं की यात जोखीम जास्त आहे? हो ना. बाजारात हजारो छोट्या कंपन्या आहेत, त्यापैकी एखादीच मोठी होते, बाकीच्या शेकडो कंपन्या तर बुडतात किंवा बंद पडतात. मग एखाद्याने लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यापेक्षा ही पद्धत वेगळी कशी ठरते? हा एक अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरे तर याच गैरसमजुतीमुळे अनेक लोक शेअर बाजाराला जुगार मानतात. बरोबर. पण इथे जुगार आणि गुंतवणूक यातील सीमारेषा स्पष्ट करणं गरजेचं आहे. जुगार हा केवळ आणि केवळ नशिबावर अवलंबून असतो. बरोबर. त्यात कोणतीही प्रक्रिया किंवा अभ्यास नसतो. हम्म. पण जेव्हा आपण हिडन जेम्स शोधण्याबद्दल बोलतो तेव्हा तो जुगार नसून योग्य लक्षणे ओळखून सखोल अभ्यास करून लवकर केलेली कृती असते. पण हजारो कंपन्यांमधनं ती एक यशस्वी होणारी कंपनी कशी शोधायची? तर इथे सखोल संशोधनाची म्हणजे डीप रिसर्चची भूमिका महत्वाची ठरते. केवळ कंपनीचा आकार छोटा आहे म्हणून ती भविष्यात मोठी होईलच असा डोळे झाकून विश्वास ठेवणं हा मूर्खपणा आहे. बरं. मग हे सखोल संशोधन प्रत्यक्षात कसं केलं जातं? आपल्या नोट्समध्ये या संशोधनाचे काही मुख्य पैलू दिले आहेत, जसे की उद्योगाचे ट्रेंड्स ओळखणे, हो. कंपनीचे बिझनेस मॉडेल समजून घेणे आणि त्यांची आर्थिक स्थिती तपासणे. पण यात एक मुद्दा असा आहे ज्यावर खेमानी सर्वात जास्त भर देतात. कोणता मुद्दा? हो, म्हणजे व्यवस्थापनाचा दर्जा किंवा मॅनेजमेंट क्वालिटी. होय, आणि याला सर्वाधिक महत्त्व देण्यामागे एक भक्कम कारण आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही कितीही चांगल्या, फायदेशीर आणि वाढणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक केली तरी तो व्यवसाय प्रत्यक्ष चालवणारी माणसे कोण आहेत हे अंतिम यश ठरवतं. म्हणजे प्रमोटर्स. हो, प्रवर्तकाची म्हणजेच प्रमोटरची सचोटी कशी आहे, भागधारकांच्या पैशांचा ते कसा वापर करतात, हे प्रश्न कळीचे आहेत. जर व्यवस्थापन वाईट असेल ना तर एक उत्कृष्ट व्यवसाय मॉडेल देखील शेवटी गुंतवणूकदारांना खड्ड्यातच घालतं. हे समजण्यासाठी आपण एका वेगळ्या उदाहरणाचा विचार करूया. नक्कीच. समजा एखाद्याकडे आजच्या घडीचा सर्वात महागडा आणि अत्याधुनिक स्मार्टफोन आहे. त्याचा कॅमेरा जगातील सर्वोत्तम आहे, स्क्रीन एकदम भारी आहे आणि प्रोसेसरही खूप वेगवान आहे. हे सगळं हार्डवेअर म्हणजे त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल किंवा व्यवसाय आहे असं समजूया. ओके. पण जर त्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे अंग सॉफ्टवेअरच करप्ट असेल, त्यात सतत बग्स येत असतील किंवा व्हायरस असेल, तर ते उत्तम हार्डवेअर काहीही कामाचं उरत नाही. अगदी बरोबर. फोन सतत हँग होईल किंवा बंद पडेल. इथे ते ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट खराब असेल तर व्यवसाय कितीही चांगला असला तरी तो क्रॅश होणारच. अतिशय समर्पक उपमा दिलीत तुम्ही. हार्डवेअर कितीही शक्तिशाली असलं तरी ते चालवण्यासाठी सक्षम आणि सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम लागतेच. हो ना? अगदी तसंच बिझनेस मॉडेल कितीही नफा कमावणारं असलं तरी त्या नफ्याचं योग्य वाटप करण्याची म्हणजे कॅपिटल अलोकेशन करण्याची बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा मॅनेजमेंटकडे असावा लागतो. बरोबर. जर मॅनेजमेंट करप्ट असेल तर ते कंपनीचा नफा स्वतःच्या खिशात घालतील, बोगस उपकंपन्या काढून तिथे पैसा बळवतील किंवा अनावश्यक कर्ज घेतील. आणि मग सामान्य गुंतवणूकदाराच्या हाती काहीच लागत नाही. बिलकुल नाही. उलट एक सामान्य व्यवसाय जर प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांच्या हातात असेल तर ते आपल्या कुशल व्यवस्थापनाने तो व्यवसाय एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. पण एक सेकंड, इथे एक मोठी अडचण अशी येते की खेमाणी यांसारखे मोठे गुंतवणूकदार थेट कंपनीच्या प्रमोटर्सना भेटू शकतात, त्यांच्याशी चर्चा करू शकतात. पण एका सामान्य गुंतवणूकदाराने हे मॅनेजमेंट क्वालिटीचं सॉफ्टवेअर चांगलं आहे की खराब हे कसं ओळखायचं? ते तर जाऊन सीईओला भेटू शकत नाहीत ना. हा खूपच व्यावहारिक प्रश्न आहे. पण खरं सांगू, सामान्य गुंतवणूकदाराला कोणालाही भेटण्याची गरजच नाहीये. असं कसं? मग कसं कळणार? कारण व्यवस्थापनाची कृती त्यांच्या भूतकाळातील निर्णयांमधून स्पष्ट दिसते.
उदाहरणार्थ मागील 5 वर्षांत कंपनीने नफा कमवल्यावर गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिला आहे का, अच्छा. की तो पैसा अनावश्यक प्रकल्पांमध्ये उधळला आहे, प्रमोटर्सनी स्वतःचा पगार नफ्याच्या तुलनेत आवाजी वाढवला आहे का. म्हणजे स्वतःचे खिसे भरलेत का हे बघायचं. हो. आणि जेव्हा कंपनीवर संकट आलं होतं तेव्हा त्यांनी भागधारकांना पारदर्शकपणे माहिती दिली होती की गोष्टी लपून ठेवल्या होत्या. हे सर्व तपशील कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हणजे अॅन्युअल रिपोर्टमध्ये उपलब्ध असतात. अरे वा, म्हणजे सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये असते तर. अगदी. मॅनेजमेंट क्वालिटी मोजण्यासाठी हेच ते निकष आहेत जे कोणालाही सहज तपासता येतात. हे नक्कीच खूप उपयुक्त आहे. बरं, आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जिथे सर्वाधिक चुका होतात आणि जिथे माणसाचं मूळ मानसशास्त्र त्याच्याच विरुद्ध काम करतं. बाजारात जेव्हा शेअर्स विकत घेण्याची वेळ येते तेव्हा एक मोठा संभ्रम असतो. तो म्हणजे स्वस्त शेअर्स विरुद्ध ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणजे वाढीवर आधारित गुंतवणूक. बरोबर. आणि इथेच गुंतवणूकदारांची खरी परीक्षा असते बरं का. आपल्या नोट्स सांगतात की खेमाणी यांची गुंतवणूक शैली ही पूर्णपणे वाढीवर म्हणजेच ग्रोथवर केंद्रित आहे. हो. कंपनीचं उत्पन्न दरवर्षी सातत्याने वाढवणे आणि व्यवसायाचा वेगाने विस्तार करणे हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. ते अशा कंपन्या पूर्णपणे टाळतात ज्या बाजारात अतिशय स्वस्त किमतीत मिळतायत पण ज्यांच्या व्यवसायात भविष्यात वाढीची कोणतीही चिन्हे नाहीत. हो. कारण केवळ स्वस्थ असणं हे संपत्ती निर्मितीचं सूत्र असूच शकत नाही. संपत्ती तेव्हाच वाढते जेव्हा कंपनीचा मूळ व्यवसाय वाढतो. नाही, पण इथेच तर माणसाचं मूळ स्वभाव वाढवा येतो ना. माणसाला स्वस्थ गोष्टींचं नेहमीच आकर्षण असतं. ते तर आहेच. कुठेही सेल लागला की आपण खरेदीला पळतो. मग शेअर बाजारात एखादा स्टॉक जर त्याच्या खऱ्या मूल्यापेक्षा खूपच स्वस्त मिळत असेल, त्याचा पीए रेशो फक्त 5 किंवा 6 असेल, तर तो फक्त ग्रोथ नाही म्हणून का टाळावा? स्वस्तात घेऊन तो मूळ किमतीवर आल्यावर विकू नफा का कमवू नये? इथेच तुम्ही व्हॅल्यू ट्रॅप म्हणजेच मूल्याच्या जाळ्यात अडकता. हे जाळं कसं काम करतं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे स्वस्त स्टॉक हा एक ट्रॅप असू शकतो? नक्कीच. एखादा शेअर खूप स्वस्त का मिळतो? बाजारात कोणीही वेडा नसतो जो चांगली वस्तू कवडीमोल भावाने विकेल. बरोबर आहे. तो शेअर स्वस्त असतो कारण त्यामागे एक भक्कम नकारात्मक कारण असतं. कदाचित तो व्यवसाय आता कालबाह्य होत चालला असेल, त्यांचं तंत्रज्ञान जुनं झालं असेल किंवा बाजारात त्यांच्या उत्पादनांना अजिबात मागणी नसेल. अच्छा. जेव्हा एखादा गुंतवणूकदार असा स्टॉक फक्त स्वस्त आहे या एकाच कारणासाठी विकत घेतो आणि त्या कंपनीच्या व्यवसायात वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसते, तेव्हा तो शेअर वर्षानुवर्षे त्यात स्वस्त किमतीवर पडून राहतो. म्हणजे तो स्वस्त शेअर प्रत्यक्षात स्वस्त नसून तो मृत भांडवलासारखा म्हणजे डेड कॅपिटल होतो. अगदी बरोबर. आणि गणिताच्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या कंपनीचा नफा दरवर्षी 10% कमी होत असेल ना, तर आज स्वस्त वाटणारा तो शेअर उद्या अधिकच महाग झालेला असतो. या उलट ग्रोथ इन्व्हेस्टिंगमध्ये तुम्ही अशा व्यवसायात गुंतवणूक करता जो दरवर्षी आपलं उत्पन्न 15 किंवा 20% वाढवत असतो. पण मग तो सुरुवातीला महाग वाटतो ना. सुरुवातीला कदाचित हा शेअर थोडा महाग वाटेल, पण जर कंपनीची कमाई वेगाने वाढत असेल तर त्या वाढत्या कमाईमुळे तो शेअर भविष्यात प्रचंड मोठा परतावा मिळवून देतो. समजलं. थोडक्यात सांगायचं तर स्वस्थ मूल्यमापनापेक्षा म्हणजे व्हॅल्युएशनपेक्षा व्यवसायाची वाढ दीर्घकाळात जास्त ताकदवान असते. हे अगदी स्पष्ट झालं. म्हणजे एखादी कालबाह्य झालेली आणि स्वस्त मिळणारी वस्तू घरात आणून अडगळ वाढवण्यापेक्षा भविष्यात ज्याची किंमत वाढणार आहे अशी थोडी महागडी पण वाढणारी मालमत्ता घेणं जास्त शहाणपणाचं आहे. अगदी योग्य विचार आहे हा. आणि इथेच आपण या चर्चेच्या पुढच्या आणि सर्वात आव्हानात्मक टप्प्यावर येतो. तो म्हणजे चक्रवाढ, ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो, संयम आणि बाजाराचे चक्र. होय. योग्य आणि वाढणारी कंपनी निवडणं ही तर फक्त पहिली पायरी झाली, पण त्यानंतरची सर्वात मोठी परीक्षा असते ती संयमाची. कारण कंपाऊंडिंग ही काही जादूची कांडी नाही जी रातोरात फिरेल, त्याला वेळ द्यावाच लागतो. आपल्या स्रोतानुसार संपत्ती एका दिवसात नाही तर अनेक वर्षांच्या प्रक्रियेत निर्माण होते. चक्रवाढीला तिचं काम करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं. मला हे उदाहरण एका पारंपरिक लोणच्याच्या बरणीसारखं वाटतं. लोणच्याची बरणी कसं काय? बघा, जेव्हा आपण उत्तम लोणचं बनवतो तेव्हा त्यात योग्य मसाले आणि कैरीचे तुकडे एकत्र करून ती बरणी घट्ट बंद करून ठेवावी लागते. हो. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या फर्मेंटेशनची रासायनिक प्रक्रिया सुरू होते. पण जर कोणी ती बरणी लोणचे मुरले की नाही हे पाहण्यासाठी दर 2 दिवसांनी उघडून बघितली तर काय होईल? त्यात हवा जाईल आणि ते खराब होईल. एक्झॅक्टली. ती प्रक्रिया खंडित होते आणि ते लोणचं खराब होऊन जातं. गुंतवणुकीचं कंपाऊंडिंग हे अगदी असंच आहे ना.
एकदा चांगली गुंतवणूक केली की ती वारंवार चेक करत राहणं नुकसानदायक ठरतं. क्या बात है. अत्यंत सुंदर आणि अचूक उपमा दिलीत तुम्ही. वारंवार बरणी उघडणे म्हणजे रोज बाजाराचे आकडे पाहणे आणि पोर्टफोलिओमध्ये नाहक बदल करत राहणे. बरोबर. जर कधीच एका सरळ रेषेत शांतपणे वर जात नाही. हो, तो असा वर खाली होतच असतो. त्यात तेजी येते, त्यानंतर घसरण येते आणि मग पुन्हा सुधारणा होते. जेव्हा बाजारात मोठी घसरण येते ना, तेव्हा गुंतवणूकदारांची अवस्था त्या लोणच्याच्या बरणीला सतत हलवल्यासारखी होते. मग अशा वेळी गुंतवणूकदाराच्या मनात नक्की काय चाललेलं असतं आणि खऱ्या गुंतवणूकदाराची रणनीती काय असते? इथे मानवी उत्क्रांतीचा मानसशास्त्र काम करतं. जेव्हा बाजारात अचानक घसरण होते आणि पोर्टफोलिओ लाल रंगात दिसू लागतो, तेव्हा माणसाच्या मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. अच्छा, हा तोच भाग आहे ना जो भीती आणि धोक्याची जाणीव करून देतो? हो, अगदी तोच. माणूस फायद्यापेक्षा नुकसानीला जास्त घाबरतो. याला लॉस इव्हर्जन म्हणतात. त्यामुळे सामान्य लोक घाबरून आपले चांगले शेअर्स कवडीमोल भावाने विकून मोकळे होतात. बापरे, म्हणजे स्वतःचंच नुकसान करून घेतात. हो, पण विकास खेमानी यांच्यासारखे गुंतवणूकदार याच भावनेवर नियंत्रण मिळवतात. जेव्हा बाजार पडलेला असतो आणि सर्वत्र भीतीचं वातावरण असतं, तेव्हा ते संयम ढळू देत नाहीत. उलट ते या भीतीचं रूपांतर एका संधीत करतात आणि चांगल्या ग्रोथ कंपन्या अधिक स्वस्तात खरेदी करतात. इथे भावनेपेक्षा शिस्तीला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे घाबरून विक्री करणे किंवा बाजार तेजीत असताना हव्यासापोटी कोणत्याही किमतीला खरेदी करणे टाळणे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण अंमलात आणायला खूप कठीण आहे. म्हणूनच गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी फक्त आर्थिक साक्षरता पुरेशी नसते, तर भावनिक साक्षरता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो. आता आपण या चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे वळूया, जो अत्यंत व्यावहारिक आहे. तो म्हणजे जोखीम व्यवस्थापन आणि चुकांमधून शिकणे. आपण सुरुवातीला बघितलं की स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळतो, पण त्याचवेळी आपल्या नोट्स हे स्पष्ट करतात की अशा कंपन्यांमध्ये जोखीमही सर्वाधिक असते. हो, परतावा आणि जोखीम हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. त्यामुळे माझं संशोधन कधीच चुकू शकत नाही, हा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. बरोबर. आणि पोर्टफोलिओमध्ये विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ठेवणं आणि जोखीम व्यवस्थापन करणं अपरिहार्य असतं. पण एक सेकंड, इथे मला एका विशिष्ट मुद्द्यावर तुम्हाला थांबवायचं आहे. बोला ना. नोट्समध्ये एक ओळ आहे की चुका या गुंतवणुकीचा भाग आहेत हे मान्य करणे. चूक झाल्यावर ती त्वरित स्वीकारणे, त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे आणि नुकसान कमी करणे. हो, आहे अशी ओळ. इथे मला एक खूप मोठा विरोधाभास वाटतोय. कसला विरोधाभास? बघा, आपण आत्ताच मागच्या भागात दीर्घकालीन गुंतवणूक आणि संयम यावर एवढा भर दिला. तुम्हीच माझं ते लोणच्याची बरणी बंद ठेवण्याचं उदाहरण मान्य केलं. हो, केलं ना. मग जर आपण संयम ठेवायचा आहे तर एखादी गुंतवणूक तोट्यात गेल्यावर लगेच बाहेर का पडावे? संयम ठेवणे आणि नुकसान झाल्यावर लगेच बाहेर पडणे या दोन्ही पूर्णपणे विरुद्ध गोष्टी नाहीत का? आणि सामान्य गुंतवणूकदाराने हे कसं ठरवायचंय की आता संयम ठेवायचा आहे की ती चूक मानून बाहेर पडायचंय? प्रत्येक कंपनीचं व्यवस्थापन जेव्हा त्यांचा वाईट काळ चालू असतो तेव्हा तेच सांगतं ना की हा फक्त तात्पुरता बाजाराचा प्रभाव आहे, आम्ही लवकरच सावरू. मग खोटं काय आणि खरं काय? हा खरोखरच एक मास्टर क्लास प्रश्न विचारलात तुम्ही. आणि याच एका सीमारेषेवर सामान्य गुंतवणूकदार आणि दिग्गज गुंतवणूकदार यांच्यातील फरक स्पष्ट होतो. तो कसा? बाजारातील तात्पुरते चढउतार आणि कंपनीच्या मूलभूत रचनेतील म्हणजे फंडामेंटल्समधील कायमस्वरूपी बिघाड यातील फरक इथे ओळखता आला पाहिजे. तो कसा ओळखायचा? बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत गुंतवणूक करता आणि जागतिक मंदी, युद्ध किंवा केवळ बाजारातील घसरणीमुळे त्या शेअरची किंमत खाली येते, तेव्हा तो तात्पुरता चढउतार असतो. कंपनीचा मूळ व्यवसाय, त्यांची उत्पादने आणि त्यांचं व्यवस्थापन अजूनही उत्तम असतं. तिथे संयम आवश्यक असतो. अच्छा. पण जेव्हा कंपनीच्या मूलभूत रचनेतच कायमस्वरूपी बिघाड होतो, तिथे संयम ठेवणं म्हणजे आर्थिक आत्महत्या असते. मूलभूत रचनेत बिघाड झाल्याचं एखादं उदाहरण देऊ शकाल? नक्कीच. समजा एखाद्या तंत्रज्ञान कंपनीत गुंतवणूक केली आहे, पण अचानक बाजारात एक असं नवीन तंत्रज्ञान येतं ज्यामुळे त्या कंपनीचं उत्पादन पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. जसं की डिजिटल कॅमेरा आल्यावर जुन्या फिल्म रोल्स बनवणाऱ्या कंपन्यांचं झालं. अगदी योग्य उदाहरण. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे ज्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती त्यांनी अकाउंट्समध्ये मोठा घोटाळा केल्याचं समोर येतं. बापरे, मग तर विषयच संपला. हो ना. अशावेळी कंपनीचे फंडामेंटल्स मुळापासून उद्ध्वस्त होतात.
अशा स्थितीत मी तर दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे, मी 10 वर्ष थांबेन, असं म्हणणं म्हणजे शहाणपणा नाही. बरोबर आहे. जेव्हा गुंतवणुकीचा मूळ आधारच नष्ट होतो तेव्हा तो शेअर कितीही तोट्यात असला तरी तो विकून बाहेर पडणे हीच एकमेव योग्य कृती असते. आपला अहंकार बाजूला ठेवून बाजाराचा कौल मान्य करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हे अगदी स्पष्ट झालं. म्हणजे पुन्हा एकदा लोणच्याचं उदाहरण द्यायचं तर बोला. लोणच्याच्या बरणीला बाहेरून ऊन पावसाचा तडाखा बसत असेल तर संयम ठेवायचा. पण जर त्या बरणीत आतूनच बुरशी लागली असेल तर ती बरणी तशीच ठेवून काहीच उपयोग नाही, ती फेकूनच द्यावी लागते. अगदी अचूक. बुरशी लागणे म्हणजेच फंडामेंटल्स खराब होणे. खूप छान रिलेट केलं तुम्ही. धन्यवाद. आजच्या या सखोल चर्चेतून खरोखरच खूप महत्त्वाचे आणि व्यवहार्य पैलू समोर आले आहेत. विकास खेमाणी यांच्या गुंतवणूक तत्वज्ञानाचं आपण जे विश्लेषण केलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शेअर बाजारातील संपत्ती निर्मिती ही कोणतीही जादू नाही. आणि ते जुगाराचं ठिकाणही नाही. नक्कीच नाही. हे यश सखोल अभ्यास, शिस्त, वाढणाऱ्या व्यवसायांची निवड आणि बाजाराच्या अफाट चढउतारात स्वतःच्या भावनांवर मिळवलेलं नियंत्रण यावर आधारित आहे. हो. आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे हिडन जेम्स शोधण्याची क्षमता. प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वीच योग्य संधी ओळखणे. अगदी खरंय. आता बघा, आज आपण हे सर्व शेअर बाजाराच्या आणि पैशांच्या संदर्भात ऐकलं. हां. पण याचा विचार जर थोड्या वेगळ्या परिप्रेक्ष्यातून केला तर एक नवीनच विचार समोर येतो. कोणता विचार? जर आपण हीच पद्धत, हीच हिडन जेम्स शोधण्याची मानसिकता आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये किंवा रोजच्या जीवनात लागू केली तर? अरे वा, हा एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. हो ना. विचार करा, आजूबाजूला अशी कोणती कौशल्य किंवा नवीन तंत्रज्ञान आहे जे अजून प्रसिद्ध झालेलं नाही, ज्यावर अजून जगात जास्त चर्चा होत नाही, पण त्यात भविष्यात जग बदलण्याची क्षमता आहे. नक्कीच अशी अनेक क्षेत्र असू शकतात. हो. जर एखाद्या व्यक्तीने आज असा एखाद्या अज्ञात पण वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानात किंवा कौशल्यात गुंतवणूक केली, म्हणजे पैशांची नाही तर स्वतःच्या वेळेची, कष्टाची आणि अभ्यासाची, तर भविष्यात ती कौशल्य त्या व्यक्तीच्या करिअरसाठी खऱ्या अर्थाने एक हिडन जेम ठरू शकतील. एक्झॅक्टली. जेव्हा सगळी दुनिया ते कौशल्य शिकण्यासाठी धावेल तेव्हा ती व्यक्ती आधीच त्या क्षेत्रातील एक प्रकारची इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बनून सर्वात मोठा फायदा घेत असेल. खूपच छान विचार आहे हा. स्वतःसाठी असं करिअरमधील हिडन जेम शोधणं शक्य आहे का, यावर सर्वांनी नक्की विचार करा. याच एका प्रक्षोभक आणि महत्त्वाच्या विचारासह आपण आजच्या या सखोल विश्लेषणाला इथेच विराम देऊया. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक चर्चेसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.